महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण विरोधी दुसऱ्या दिवशी देखील जोरदार कारवाई केली आहे। शहरातील पत्रकार नगरमधील शास्त्री चौक ते 100 फुटी रस्त्यावरील सुमारे 30 अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवली। यावेळी इमारतींच्या सामासिक अंतरात तसेच फ्रंट मर्जिनमध्ये केलेली बेकायदेशीर बांधकामे, पत्र्याचे शहे, फलक, जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत। महापालिकेने विश्रामबाग चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा पत्रकार नगरमधील अतिक्रमणांवर वळवला। येथील शास्त्री चौक ते 100 फुटी रोडवरील सुमारे 30 अतिक्रमण धारकांना पालिकेने 4 महिन्यांपूर्वीच कारवाईची नोटीस बजावली होती। स्वतःहून अतिक्रमणे, फ्रंट मार्जिन आणि सामाजिक अंतरातील बेकायदा बांधकामे काढून घेण्यास संबंधितांना सांगण्यात आलं होतं। त्याचवेळी पालिकेने 100 फुटी रस्त्यावर मोठी कारवाई करत अतिक्रमणे काढली होती। त्या पार्श्वभूमीवर पत्रकार नगरमधील संबंधितांना ही कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमणे काढली होती, मात्र काहींची अतिक्रमणे तशीच होती। दरम्यान नोटीस बजावून 3 ते 4 महिने झाले तरी कारवाई होत नसल्याने काही अतिक्रमणे पुन्हा करण्यात आली। शास्त्री चौक ते 100 फुटी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इमारतींच्या पुढे फ्रंट मार्जिनमध्ये तसेच सामासिक अंतरात असलेली अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत। इमारतीसमोर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले दुकान गाळे, पत्र्याचे शेड, पक्की बांधकामे, कट्टे, फलक अशी सुमारे 20 ते 22 अतिक्रमणे यावेळी हटवण्यात आली। ही कारवाई सुरू असताना एका दुकानदाराने याला तीव्र विरोध केला। आपल्या जागेबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याचं सांगत त्याने कारवाईस विरोध केला, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाची स्थगिती नसल्याचं सांगून कारवाई केली। दुसऱ्या दिवशी मोहीम सुरू केलेला आहे, काय कशा प्रकारचं नियोजन आहे, कुठल्या भागात आहे? आज आम्ही हा जो परिसर आहे इथं आहे, तसेच इथला जो सगळा परिसर आहे, ज्या अनधिकृत खोके असतील किंवा अनधिकृत व्यवसाय चालवणारे खोके असतील त्याच्यावर आमचा जास्त फोकस आहे, तेच आम्ही पाहायला लागलोय। दुसरं जे 3 मीटर मार्जिन मधले बांधकाम आहेत, पत्र्याचे असो किंवा काही, ते देखील काढण्याचं काम आमच्या टीम सोबत माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हो, मला लोकांना एवढंच आव्हान आहे की बाबा जे नियमात आहे त्याप्रमाणे करा। जे अवैध धंदे असतील त्या बाबतीत तर अजिबात कुठलं लायसन्स जरी असेल तर त्यावर नक्की आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये कारवाई होणार। आज सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आयुक्तांनी जी अतिक्रमण हटवची मोहीम राबवली त्या मोहिमेबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि आयुक्तांना एवढी विनंती करायची आहे, अतिक्रमण 100% तुम्ही काढा, ते काढलं पाहिजे। जर का रस्त्याला अडथळा होत असेल आणि रस्त्यामध्ये जर का कुठलं अतिक्रमण येत असेल तर ते 100% काढलं पाहिजे। फक्त काढत असताना की नागरिकांच्या वस्तूची नासधूस होऊ नये त्यासाठी त्यांना अनेकदा नोटीस द्यावी, 2दा नोटीस देऊन तिसऱ्यांदा त्यांनी नाही ऐकलं तर ते काढावेत, एवढीच आमची विनंती आहे। किंवा नागरिकांचं नुकसान झालं तर ते लोकांच्या मनाला वेदना देणारं असतं, तर एवढंच आयुक्तांना आमचं सांगणं आहे।